नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी राज पाटील तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो राज पाटील ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घेऊन चाललोय गोव्यातील मोस्ट हॉन्टेड प्लेस दाखवण्यासाठी, ज्याचं नाव आहे थ्री किंग्स चॅपल, जे बागा बीच पासून फक्त 38 किलोमीटरवर स्थित आहे. सो आपण आता तिथे जाऊन बघणार आहोत का ती खरंच हॉन्टेड प्लेस आहे की नाही, कारण इथले लोक असं बोलतात का तिथे अजूनही भास होतो. सो आपण आता जाऊन बघणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला मग आता डायरेक्ट निघतो आपण डायरेक्ट तिथेच. चला गाईस, 1 तासानंतर आपण फायनली पोहोचलोय थ्री किंग्स चॅपल हॉन्टेड प्लेसवर. आता इथे बघूया कसं काय. आणि तुम्ही बघू शकता इथेच ॲक्च्युली जायचा रस्ता इथून आहे. गाडी पहिला जायचं, पण आता बंद केलं त्यांनी रस्ता. तर तुम्ही इथं आहे तर इथं तुम्ही गाडी पार्क करू शकता. आणि इथे बघू शकता, आणि इथूनच आपल्याला जायचं आहे. वरती जास्त वरती नाही आहे, बघूया. इथे पब्लिक नोटीस आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचू शकता. टायमिंग 7 AM to 7 PM. चलो, भरपूर शांतता आहे इथे. फक्त चिमण्यांचा याचा आवाज येतोय आणि मस्त थंडावा पण आहे. गोव्याचं ऍक्च्युली आता क्लायमेट आहे ना, भरपूर थंड आहे. क्लायमेट पण बघता एकदम मस्त आहे. एकदम ऊन बिलकुल नाहीये. आता वाजलेत 2 दुपारचे, तरी पण एकदम सावली आहे. आणि बघू शकता समोरच आहे, समोरच तुम्ही झाड बघताय, आंब्याचं झाड आहे. खतरनाक वाटतं एकदम, बघू शकता. फुल डरावना वाटतं झाड. हाच तो आहे चर्च. इथे वेगळीच शांतता आहे आणि पब्लिक जास्त नाहीये. तुम्ही बघू शकता, एक जास्त पब्लिक नाहीये. आणि इथून व्ह्यू बघता, एकच नंबर व्ह्यू आहे. आणि या साईडला हायवे पण आहे. इथे एक दरवाजा आहे मेन, आणि बघू शकता तिथे हार वगैरे लावलेले आहेत आणि दरवाजा बंद आहे. आणि चर्चचा बाहेरचा परिसर तुम्ही बघता, खूपच शांत. या चर्चची स्टोरी अशी आहे की खूप वर्ष अगोदर गोव्यामध्ये 3 राजा होते. आणि 3 राजांचा एकच ध्येय होता की राज्यावर नियंत्रण त्यांना ठेवायचा होता. पण त्यातला एक राजा तो लालची होता. त्याचं असं म्हणणं होतं का या दोघांना आपण मारून टाकू. त्यासाठी त्यांनी एक योजना केली का त्यांना दोघांना घरी बोलून त्यांना त्यांच्या जेवणामध्ये विष घालवलं आणि ते दोघं मरण पावले. त्याच्यानंतर पूर्ण गावकऱ्यांना समजलं का या राजाने दोघा राजांना मारलेलं आहे. मग तो घाबरला का आता हे मला गावकरी मारतील, म्हणून त्याने तोच विष खाऊन स्वतःचं पण आत्महत्या करून टाकली. त्याच्यानंतर पुन्हा गावकऱ्यांनी त्यांच्या 3 डेड बॉड्या या चर्चमध्ये दफन केलेल्या आहेत. आणि असं बोलतात का त्यांची आता पण आत्मा इथे भटकत असते, कारण त्यांनी आत्महत्या केल्यामुळे त्यांची आत्म्याला त्यांची शांती त्यांना मिळाली नाही. म्हणून असं बोलतात का इथे ते अजूनपर्यंत आहेत. म्हणून इथे रात्री 7 नंतर इथे कोणाला एंट्री देत नाही. आणि हा चर्च तेव्हापासून बंदच आहे. आणि फक्त वर्षातून एकदा 6 जानेवारीला हा चर्च ओपन होतो. आणि त्याच्यामध्ये इथे एक फेस्टिवल होतो. म्हणजे छोट्या 3 मुलांना सेम तसे राजासारखा त्यांना बनवून पूर्ण गावात असं फिरवतात आणि मिरवणूक काढतात. आणि असा इतिहास आहे. आणि आपण ज्यासाठी आलो आहे का इथे म्हणजे हॉन्टेड आहे का,
तर आपल्याला अजून काहीच फील नाही झालं आहे आणि अफवा असू शकते कारण त्यांची तशी बॉडी डेड झाले तिघांचे, त्याच्यामुळे लोक बोलत असतील की इथे भास होते, पण आपल्याला असा काहीच भास झालेला नाही आहे. आणि हा चर्च एकच नंबर आहे कारण इथे जो समोर व्ह्यू पण आहे ना, तुम्ही माझ्या या साईडला बघा, एकच नंबर व्ह्यू आहे. पूर्ण या साईडला पूर्ण गोव्याचा समुद्र दिसतोय, बघू शकता तुम्ही माझ्या मागे. आणि हा चर्च कोणालाच माहिती नाही आहे आणि हा बागा बीचपासून फक्त 38 किलोमीटरवरचा आहे, म्हणजे 1 तास लागतो फक्त. तर तुम्ही गोवामध्ये येत आहे तर नवीन काहीतरी तुम्हाला फिरायचं असेल तर तुम्ही इथे नक्की भेट देऊ शकता. आणि असं हॉन्टेड वगैरे काहीच नाही आहे इथे. सो आता व्हिडिओ आपण इथेच थांबवतो आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. चलो बाय. आता गरम व्हायला नाही इथे बघा. इथे एक रस्ता आहे, इथून गाडी आतमध्ये येते, पण आता बंद केले त्यांनी. तिच्या आपण गेट लावलाय ना, तोच रस्ता इथून असा या साईडला यायचा. आणि इथे काय केलंय आपल्याला काय आयडिया नाहीये. चर्च बघताय पूर्ण बंद केलंय, म्हणजे कुठून काहीच नाही, सर्व खिडक्या बिडक्या सर्व बंद केलेलं, लॉक केलेलं आहे. आणि हे झाड एकदम खरंच भूताटके वाटतं तिथून, स्पेशली हा वाला झाड जो स्टार्टिंगलाच आहे. आपण इथून आलो होतो आणि असं वरती गेलो होतो. बघता हा झाड बघा, खतरनाक आहे. इथे आता लोक आहेत म्हणून आपल्याला जास्त काय वाटत नाहीये, पण संध्याकाळी इथे एवढा अंधार असतो ना, म्हणून इथे कोण येत नाही रात्री. आणि इथे डायरेक्ट इथे लिहिलंय का इथे मस्ती मजाक करू नका.